जय जय रघुवीर समर्थ. शेवटचे दिवस गोड असावेत यासाठी कोणते प्रयत्न करावेत आणि कशाची गोडी आम्ही आमच्या मनाला जीवाला लावून घ्यावी यांचं सुंदर निरूपण आज आपण श्रवण करूया. संता सवे बसता योग ज्ञानी पैसता. वैराग्य हे आपल्या अंतःकरणात पाहिजे, नियंत्रण आपलं पाहिजे आणि मग आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो तो ज्ञानाचा प्रकाश. इतके गोड शब्द आहेत ना. गुरु कृपा उखा उजळली, ज्ञानाची ओत पली. ज्ञानाचं कोवळं ऊन त्या शिष्याच्या हृदयामध्ये येतं. काय शब्द आहेत, इतके गोड शब्द आहेत ना की गुरु कृपा उखा उजळली, ज्ञानाची ओत पली. ज्ञानेश्वरीमध्ये कोणतीच ओवी अशी नाही आहे जी अलंकार रहित आहे, अलंकारयुक्त. आणि ज्ञानोबा राय म्हणतात, साधं बोलूच नका, काळजाला भिडेल असं बोला, ते वक्तृत्व आहे. वाचे बर्वे कवित्व, कवित्वे रसिकत्व. आणि रसिकामध्ये जर तुम्हाला आत्मा अनुभव असेल, परमार्थाचा जर अनुभव असेल, तर या जगात सर्वश्रेष्ठ असाल ते फक्त तुम्हीच. म्हणे महाराज, हे कशाकरिता तुम्ही सांगता आम्हाला? काय गुरु, काय देव, काय उद्देश काय आहे? वारकरी संप्रदायाचा पाया आणि अध्यात्मशास्त्राचा पाया एका सिद्धांतावर उभा राहतो. त्याचं नाव आहे मृत्यू. ज्याला आपण घाबरतो त्याचं नाव काय आहे? तर मृत्यू आहे. ब्रह्मदेव असेल, इंद्र असेल, मनुष्य असेल, सिद्ध असेल, सगळ्यात मोठा असेल, तो हारतो फक्त आपल्या मृत्यूपुढे. आणि आजपर्यंत ज्ञानेश्वर माऊली सांगतात, कोणाचंही मृत्यू पुढे काहीही चाललेलं नाही. आणि ज्ञानेश्वरीच्या मतानुसार परमात्मा किंवा विठ्ठल म्हणतो आपण ज्यांना, ते दुसरं कुणी नाही, मृत्यूचं स्वरूप आहे. देवाची एक बाजू सुंदरते ध्यान आहे आणि दुसरी बाजू काळ आहे. आणि म्हणून आपण म्हणत असतो, काळ बघून घेईल. हा जरी नास्तिक माणूस शब्द जरी वापरत असेल ना, तरी त्याचा अर्थ आहे ईश्वर. विश्वरूप दाखवल्यानंतर पहिला शब्द आहे तो हा आहे, कालोस्मी. कोणता आहे पहिला शब्द? कालोस्मी. अहम कालाहा अस्मी. मी काळ आहे. हा महत्त्वाचा शब्द आहे बरं का. मी काळ आहे. आणि काळ हा व्यापक आहे. काळ आपल्या कर्माचा साक्षी आहे. काळ आपल्या साधनेचा साक्षी आहे. काळ आपल्या त्यागाचा साक्षी आहे. आणि हा काळ आपल्या धोकेपणाचाही साक्षी आहे. म्हणून कर्मभोग येणारा जो काळ आहे, हे ईश्वराचं स्वरूप आहे. तोच आपल्याला मारत असतो, तोच आपल्याला समाप्त करत असतो. वैज्ञानिक दृष्टीने जो मेडिकल सिद्धांत आहे तो समजून घ्या. अजूनही आपल्याला शरीर समजलेलं नाही. ज्या वेळेस BP पाहतात, हृदयाचे ठोके पाहतात, त्याचं एक यंत्र असतं आणि त्या यंत्राने हृदयातले ठोके मोजतात. हृदय सतत चालू असतं, धगधग धगधग धगधग. आपल्या डाव्या बाजूला समजा आपल्या हातात माईक आहे, याला करंट दिलेला आहे, टेप रेकॉर्डर आहे छोटा, त्याला सेल टाकलेले आहेत. ते सेल त्यातली क्षमता पुढच्या पण यंत्रणेला चालू करते. जगात अशी कोणतीच यंत्रणा नाही आहे अजूनपर्यंत की ज्याला ऊर्जेची गरज नाही. ऊर्जा कशी निर्माण करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न असेल, पण ऊर्जा ही लागतेच. तसं हृदय धडकन म्हणजे जिवंत असणं आहे. हृदय आपलं धडकणं. आणि हृदयाच्या शेजारी एक ग्रंथी आहे, त्याला नोड्स म्हणतात. ग्रंथी गाठ आहे. त्या गाठीला
कुठल्याच बाजूने रक्तपुरवठा होत नाही. हे आताचं मेडिकल सांगते. कुठल्याच पद्धतीने रक्तपुरवठा होत नाही. आणि ज्यातून विजेचा करंट निघतो, ज्याने हृदय धड धड करत असतं, जसं सेल लावतो ना आपण, असं त्याला नोड म्हणतात. हृदय धडकवण्यासाठी लागणारी ऊर्जा. रक्तपुरवठा नसेल तिथून बाहेर पडते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी राम, तैसा हृदयामध्ये मी राम. मी राम, हृदयामध्ये निवास करणारा मी राम. नोड्स. आणि हे आजच्या मेडिकलला सिद्ध झालेलं आहे. म्हणजे हृदयात राहणारा राम, हृदयात निवास करणारा राम हाच आपल्या मृत्यूच्या काळी रक्षण करतो. भयानक मोठं दुःख आहे. हृदयात निवास करणारा राम हाच आपल्या मृत्यूच्या काळी रक्षण करतो. मग निवृत्त न होणारं दुःख म्हणजे मृत्यू आहे. ज्ञानेश्वरीमध्ये, गाथेमध्ये जर तुम्ही विचार केला ना, तर आज आपण वाचणारी ज्ञानेश्वरी किंबहुना साधना ही मृत्यू पाशातून सुटण्यासाठी असते. याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटीचा दिस. शेवटीचे दिस, शेवटचे दिवस समजून घ्या का, शेवटचे दिवस. 8वा अध्याय फार भयानक आहे. शेवटीचा दिस गोड व्हावा, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. शेवटच्या दिवसासाठी चाललंय हे सगळं. कधीतरी चालता चालता एका वृद्ध माणसाकडे पहा. तुम्ही इंद्रियांतलं पाटिल्य नष्ट झालेलं असतं. डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, भाकरी मिळत नाही शरीराला, आणि शरीराला समाधान मिळत नाही. सगळी हेकडी जी असते ना, ती तरुणपणाची. गेलेले दिसते, फक्त राहतो तो केविलवानपणा. काही नसतं त्याच्याकडे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला दुःख वाटते. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला दुःख वाटते. एवढी वाईट परिस्थिती आपल्याकडे असते. ज्ञानोबारायांचे शब्द फार वेगळे आहेत. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उडाडे कडाडट. किती भयंकर म्हातारपण आहे. कोणावर केस करणार? कोणावर करणार? तुम्ही दात पडला तर केस करू शकता का? डोक्यावरचे केसच संपले तर कोणाला तुम्ही नाव ठेवणार आहात? कोणाला बोलणार आहात तुम्ही? म्हणून तुकोबारायांची साधना आणि ज्ञानोबारायांचे ज्ञान किंबहुना भक्ती ही तरुणपणाला सजवण्यासाठी नसते, तर ती अंतकाळाला काम यावी म्हणून असते. आणि सृष्टीचा नियम असा आहे की दुष्काळावर काम करणारा असो, एखादा राजकारणी असो किंवा व्यापारी असो, नवीन कोणाला काहीच मिळत नाही. श्रीमंत असला तरी पत्नी असते, दुष्काळावर काम करणारा असला तरी पत्नी असते. दोघातला फक्त फरक एवढाच असतो. दुष्काळावर काम करणारा असेल ना, तर बायको हाताने वाढेल. स्वयंपाकघरात जेवायला बसताना झोपडी असेल त्याची, ताट हाताने वाढेल, समोर येऊन वाढेल. श्रीमंत असेल तर चमचे चमच्यांनी वाढतील. एवढाच फरक. पत्नीचं प्रेम मिळेल याची शाश्वती श्रीमंताला नाही. मुलगा तर नसतोच जाग्यावर. आर्थिक उपयोग एकट्या माणसाचा नाही येत. घरातला प्रत्येक सदस्य आर्थिक उपयोग करतो. आणि आर्थिक उपयोग करत असताना तुमच्या प्रेमाची आवश्यकता राहत नाही. म्हणून गरजेपुरताच परमार्थ नाही आहेत, तर मृत्यूच्या तडाख्यातून सोडवण्यासाठी परमार्थ आहे, असं समर्थ सतत आपल्याला सांगत असतात. आणि हीच ज्याच्याकरिता तारुण्य दिलं असतं, तीच मुलं तुम्हाला वृद्धावस्थेमध्ये आपल्याला समाप्त करतात. देव जवळ केलेला नसतो, संतांचं प्रेम मिळालेलं नसतं, आणि आपलं रक्त आपल्याला म्हातारपणात सोडून देतं. काय जीवन राहिलं? तुम्ही कधी कल्पना करून पाहिली का? कसली हेकडी आहेत, कसला अहंकार. वृद्ध माणसाचं जीवन तपासून पहा. दया वाटते हो अंतःकरणामध्ये.
आणि समर्थांचे आणि ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द इतके सुंदर आहेत की कुठल्याही म्हातारी माणसाने परमार्थ सुरू केला तर त्याला देव भेटलेला नाही. समर्थ म्हणतात, अचानक थोडी भेटायची गोष्ट आहे ती देव. ज्ञानोबारायांच्या 8व्या अध्यायातल्या ओव्या फार गोड आहेत. कवन एक काकुळती पळता पवन गती. एखादा माणूस अगदी वाऱ्याच्या वेगाने पळतो आहे. दुपावलेल्या उचिती कुवा माझी पडिला, असं वेगात पळत होता आणि समोर गवत आहे असं त्याला वाटलं. खूप गती असल्यामुळे एकदम त्याची उडी ती त्या विहिरीमध्ये पडली. ज्ञानोबा राय म्हणतात, तया पडले आवरते. पडायच्या अगोदर त्याला कळालं की पुढे विहीर आहे. याला म्हणतात ज्ञान. विहिरीत पडण्याच्या 2 पावलं अगोदर त्याला कळालं, पडत चुकवा वया परवते, नाहीच म्हणून तेथे पडावेची पडे. 2 पावलं अगोदर कळालं पुढे विहीर आहे. ते ज्ञान नपुसंक आहे. म्हातारपणी सगळ्यांनाच कळतं संसारात काही नाही. नपुसक ज्ञान आहे ते. काही फलप्राप्ती होणार नाही त्याच्यापासून. कोणत्याही म्हाताऱ्या माणसाजवळ बसा, वैराग्य सांगितल्याशिवाय राहणार नाहीत. एकदा शास्त्री बुवा एका दुकानाजवळ उभे होते, अंगात जॅकेट वगैरे घालून नेहमीसारखे. एक म्हातारे मनुष्य वयोवृद्ध होते. ते वयोवृद्ध त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, काय कुठले? ते शास्त्री बुवा मनातच म्हणाले, काय गुरुरी आहे या वयाच्या मानानं, काय अहंकार आहे. ते म्हटले, मी आळंदीचे. ते लगेच म्हटले, वाटलंच, जॅकेट फिकेट हे सगळं आम्हाला माहिती आहे. शास्त्रींची स्टाईल मारता का? शास्त्री बुवांना काहीच बोलता येईना. ते गप्पच झाले. म्हणाले, तुम्ही ओळखता का शास्त्रींना? मग आमच्या वयात या, मग तुम्हाला कळेल. कशाला त्यांच्या वयात जायचं? हा आशीर्वाद आहे की शाप आहे हो? त्यांच्याकडं पाहून जर कळालं, पुन्हा त्याच्याकडं कशाला जायचं? सगळं जन्म मृत्यू ज्याला व्याधी दुःख दोषानुदर्शने. एक एक अवयवातून पाप बाहेर पडत, एक एक रोमारोमातून असे अनेक लोक ज्यांचं तारुण्य पण पाहायला मिळालंय आपल्याला. आणि म्हातारपणात सडताना सुद्धा आपण पाहतो. घाबरते हो अंतकरण. काय अवस्था आहे. काय वैभवशाली जीवन जगणारा माणूस आज त्याच्याकडे पाहत नाही का? का पाहत नाही? कारण हृदयात असणारा जो स्पार्क आहे, जो मी तुम्हाला आता सांगितला, तो आत्ताच्या मेडिकल सायन्सने स्वीकारलेला आहे. ते आमचे राम आहेत. आणि भक्त ज्यावेळेस म्हातारा होतो, भगवंताने 8वा अध्याय फक्त त्याच्याकरिताच दिला आहे की माझ्या भक्ताने चिंता करण्याची गरज नाही. आणि ज्ञानेश्वरीत हे लिहिलेलं आहे विशेष करून, म्हातारा झाल्यानंतर देवाचं नामचिंतन, देवाचं स्मरण करण्याची गरज नाही. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. अरे पापी मनुष्याने जर मला हाक मारली अचानक, तर त्याचा मी उद्धार करतो. आणि भक्ताने सुद्धा मला हाक मारावी, मग भक्तीचं सोस कायचा? भक्ता ही त्याची दशा. भक्ताने सुद्धा म्हातारपणामध्ये मला बोलवावं, याची मी वाट पाहावी. एवढा निर्घट्ट नाही आहे मी. भक्ता आहे त्याची दशा. भक्ताने सुद्धा मरत असताना त्याच वेदना, आणि त्याने मला हाक मारावी आणि मी वाट पाहावी. भक्तीचा सोस कैचा? आयुष्यभर तारुण्यामध्ये तारुण्य जाळून केलेली जी भक्ती आहे, तो सोस कैचा? तो कशासाठी प्रयत्न केला? ज्ञानोबाराय म्हणतात, हे शक्य नाही. म्हाताऱ्या झालेल्या भक्ताने देवाची प्रार्थना करायची गरज नाही. देव येतो. पिकलिया सेंग कडूपण गेले. कडूपण राहिलेच नाही हो. कडवटपणा राहिलाच नाही. परमार्थ भेटलेलाच वृद्ध मनुष्य सौम्य बोलू शकतो. अन्यथा वृद्ध मनुष्य कडवटच बोलतात सुरुवातीला. अनुभव घेऊन पहा. त्यांचा अहंकार तरुण झालेला असतो.
काय येतं तुम्हाला? तुम्हाला काय कळतं? तुम्ही कालची पोरं आहात. कसंही कष्ट केले आमचे आम्हालाच माहिती. आम्हालाच विचार. अरे काय विचारा त्या माणसाला, त्याचं जीवन लक्षात राहत नाही. वयोवृद्ध झालेल्या माणसाला कधी कधी ज्याने जगलेलं जीवन त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यांचं चरित्र कोणी लक्षात ठेवावं? स्वतःचं जीवन चरित्र स्वतःच्या लक्षात राहत नाही. काळाच्या ओघामध्ये संपत चाललेला आहे हा. त्याचं जीवन चरित्र तोच जर विसरतो तर तुम्ही कोण? पण ज्ञानोबाराय, तुकोबाराय, समर्थ असतील तर त्यांचं चरित्र आपण सांगू शकतो, गाथा गाऊ शकतो, व्याख्यान देऊ शकतो. पण तुम्ही कोण? तुम्ही आम्ही कोण आहोत? काय सामान्य माणसाचा इतिहास आहे? असतो तरी काय हो हा इतिहास? काय इतिहास असतो? बायकोने त्रास दिला, मुलं ऐकत नाहीत आणि शरीर साथ देत नाहीत. तिसऱ्याच्या पुढे काहीच नाही. ज्योतिषशास्त्राची सुंदर गंमत आहे, ऐका. कुंडली आहे ना, कुंडली, ज्योतिषशास्त्रात 12 घरं असतात. 12 घरं. आणि ती 12 घरं त्या ज्योतिषशास्त्राने एवढा अभ्यास केलेला आहे ना, की ज्योतिष विज्ञान आहे बरं का. जगातला कुठलाही मनुष्य 12 प्रश्नांच्या पुढे 13वा प्रश्न विचारूच शकत नाही. 12 प्रश्नांच्या पुढं कोणीही 13वा प्रश्न विचारूच शकत नाही. म्हणून ते 12 घरं आहेत. आता ऐका. पहिलं जे घर आहे ना, पहिलं ते शरीराचं आहे. पहिला प्रश्न, तुमची शरीर प्रकृती बरोबर आहे ना? अमुक बरोबर आहे, बरोबर नाही, तमुक बरोबर नाही. दुसरं घर नातेवाईक. तिसरं घर धनसंपत्ती पूर्वजांची. चौथं घर आहे सुख. 5वं घर आहे पितृ. 6वं घर जे आहे ना, ते फार महत्त्वाचं घर मानलं जातं. तुझे शत्रू कसे असतील आणि तुझे मित्र कसे असतील. 7वं घर आहे बायकोचं. 8वं घर आहे मृत्यूचं. 9वं घर आहे भाग्याचं. 10वं घर आहे कर्माचं. तुम्ही चोर होणार की विद्वान होणार, हे त्या कुंडलीत लिहिलेलं असतं. 11 आणि 12 घरं म्हणजे आय आणि व्यय किती, एवढेच प्रश्न असतात माणसाचे. प्रश्नच नाहीत त्याच्या पुढे. हे अभ्यास करून केलेला आहे. आणि कुठेतरी एवढ्यातच मनुष्य गुरफटलेला असतो. कुठल्या ना कुठल्या घरामध्ये आवक कमी आहे, सुख मिळत नाही, शरीर खराब आहे, शरीर साथ देत नाही. आणि एकच प्रश्न याच्या जीवनामध्ये चांगला असतो, तो म्हणजे तो मिरवत असतो, तो त्याचा अहंकार असतो. समर्थ म्हणतायत, हृदयातल्या परमात्म्याला तुमची जाण आहे. आयुष्यभर केलेल्या परमार्थाची त्याला जाण आहे. मनापासून साधना केलेली आहे, तो मनामध्येच आहे. हृदयापासून परमार्थ केला तू, हृदयामध्येच आहे. आणि हे ऋण भगवंतासाठी तारुण्य दिल्यामुळे ते ऋण भगवंतावर होते. लक्षात घ्या. देवावर ऋण केलं तरच देव रक्षा करतो. तुकोबारायांचे अभंग पहा, नामदेव महाराजांचे अभंग पहा. काय केलं तुम्ही देवासाठी? देवानं जर सेवेचं ऋण केलं, देवावर जर सेवेचं ऋण केलं आपण, तर देव आपली सेवा करतो, विना हाक मारता का. आणि देव स्वतः म्हणतो, ते विळवणी पड देखोनी अंगी, मी आपुल्याच उत्तीर्णा लागी, भक्ताची आतनु त्यागी परिचर्या करी. भक्त ज्यावेळेस शरीर सोडतो त्यावेळेस मी त्याची सेवा करतो. भ्रम होत नाहीत, भ्रमिष्ट होत नाहीत भक्त. मानसिक संतुलन जात नाही त्यांचं. का तर भगवंताने सांगितलं आहे, आत्मबोधाचा पंजिरा सुये तयाती. आत्मबोध रूपी पिंजऱ्यामध्ये माझ्या भक्ताला ठेवतो. काय शब्द गोड आहे तो समर्थांचे. असे बोलतात ना की माझा जो भक्त आहे ना तो सुकुमार आहे. देह वैकल्याचा वारा, देह विकलतेचा, विकल म्हणजे कमजोरी, विकनेस, देह वैकल्याचा.
आलेला नाही वारा, माझ्या भक्ताच्या शरीराकडे कमजोरीचा जरी वारा आला, विकलतेचा जरी वारा आला, शब्दाचा प्रयोग, देह विकलतेचा वारा, क्षणे लागिलेया सकुमारा. हे भगवंत म्हणतात हा सकुमार आहे. धने लागिलिया सुकुमारा, आत्मबोधाचा पंजिरा सुतया ते. हे दोन रूप सांगितलीत. हृदयात निवास करणारा परमात्मा आणि मनुष्याला समाप्त करणारा परमात्मा, हे दोन्ही स्वरूप भगवंताची आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, आता कोवळ्या मनालाच परमार्थाची गोडी लावा. म्हणजे तुमचं तारुण्यपण हे भक्तीत विलीन करा. म्हणजे म्हातारपणात तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. पण हा सगळा अट्टहास कशासाठी? तर याचसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. जय जय रघुवीर समर्थ.